नमस्कार मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख. माझ्या प्रेरणाचा सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आपण पिकं घेता पण काही वेळेस पिकांना एखाद्या पिकाला रेट मिळतो, एखाद्या पिकाला रेट मिळत नाही. त्यामुळं शेतकरी फार नुकसानीमध्ये येत असतात. त्यासाठी आजचा हा एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, या शेतकऱ्यानं कसं पीक लागवड केलेली आहे ही तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही ती मला जे दृश्य दिसतंय, या ठिकाणी बरंच काही आहे. सगळं सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. किती सुंदर दृश्य आहे बघा. इथून पवनचक्क्या सुद्धा तुम्हाला दिसत असतील. या डोंगरावर पवनचक्की आहेत आपल्या धाराशिवमध्ये, आणि नारळाची झाडं दिसतील. तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कसं पीक व्यवस्थापन केलेलं आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तर बघूया आपण कसं केलंय ती. बघा, याच्यात 3-4 प्रकारची लागवड पिकाची केलेली आहे. खरबूज आहे, मल्चिंग पेपरवर केलेलं खरबूज आता सध्या चालू आहे. खरबूज निघालं की ही मिरची पण, ह्या मिरचीची झाडं तुम्हाला दिसत असतील. झेंडू सुद्धा आहे, कदाचित फुलाला जर मार्केट मिळालं तर. आणि त्याच्यानंतर शेवगा सुद्धा याच्यात लागवड केलेली आहे. कदाचित कुठल्या पिकाला चांगलं मार्केट मिळेल आणि खर्च जाऊन आपल्याला पैसे राहतील, ह्या दृष्टिकोनातून या शेतकऱ्याने असं नियोजन किती सुंदर केलं बघा. सुंदर असं हे नियोजन आहे. याच्यात आता बऱ्यापैकी खरबुजाला रेट मिळतात म्हणून, आणि मिरचीला सुद्धा रेट बरे आहेत. तर आजचा विषय एवढाच होता. आपण आज इथेच थांबू. थँक्यू.